बॅक टू ट्रॅव्हल विथ हॅड. आम्ही काही कारणास्तव व्हिडिओ टाकत नव्हतो आमच्या चॅनलला इतके दिवस, पण आता आम्ही रेग्युलरली व्हिडिओ करायचा विचार करतो आणि पुढे आम्ही नक्की टाकू ते. येस. ऑन दिस नोट आम्ही आत्ता आलो आहे मालवणमध्ये. शुभेच्छा शिकले. मालवणला येण्यासाठी पुण्यातनं 3-4 ऑप्शन्स आहेत, म्हणजे रस्ते म्हणा, रस्त्याचे. तर आम्ही आमची स्वतःची गाडी असल्यामुळे आम्ही सातारा कराड मार्गे अणुस्कुळा घाटातनं इथं आलो. तोच शॉर्टेस्ट रूट आहे. आणि बाकी मग तुम्ही कोल्हापूर किंवा आंबोली त्या तामिणी अशा रस्त्याने येऊ शकता. पण हा अणुस्कुळाचा रस्ता हा खूप चांगला, एकदम असा मक्खन आणि कमी गर्दीचा म्हणता येईल. फक्त कराडला थोडं ट्रॅफिक लागतं, पण बाकी एकदम रस्ता छान आहे. ह्या सिरीजमध्ये बेसिकली आम्ही तेच करायचं की आम्हाला कॉमन प्लेसेस आम्ही जे लोकांना माहिती येतात, सिंधुदुर्ग किल्ला म्हणा किंवा विजयदुर्ग किल्ला म्हणा, किंवा तत्सम असं काही टुरिस्टिक स्पॉट्स खूपच जास्त नोन आहेत ते आम्ही कवर नाही करणार आहोत. आणि बाकीचे जे काही कवर करणार आहोत ते आता तुम्हाला आजच्या सांगतो. आयटिनरी सांगण्याआधी तुम्ही प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. हां, 1च मिनिट लागेल तुम्हाला करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला आम्ही जे काही पुढे सांगणार आहोत ते तुम्हाला बघता येईल. काही प्लेसेस शॉर्टलिस्ट केल्या की तिथे आम्ही जाण्यात म्हणजे मस्ट जाणं आहेत. आम्हाला ते आवडलं. हां, त्याच्यामध्ये एक कोपरगाव गणेश मंदिर आहे, कुणकेश्वर शंकराचं मंदिर आहे, त्याच्यानंतर देवगड विंडमिल आहे, खवणे बीच आहे, त्याच्यानंतर अजून काय काय मॅनग्रोव्स. हां, मॅनग्रोव्स बोट सफारी. बोट सफारी ते कायाकिंग वगैरे पण होतं, पण आता ते कयाकिंग, बर्ड वॉचिंग. हां, इतकी सगळी माहिती सांगून झालेल्या अतोनात कष्टांमुळे पोटातले कावळे इतके ओरडायला लागले की त्याचा आवाज व्हिडिओतही रेकॉर्ड झाला. म्हणून तिथल्याच एका खानावळीत आम्ही व्हेज थाळी खायला गेलो. आधी पोटोबा मग विठोबा याचं तंतोतंत पालन करून तितक्याच भक्तिभावाने पुढे वाटचाल चालू केली. तर आजच्या दिवसाच्या आयटिनरीप्रमाणे आम्ही आलेलो आहोत कुणकेश्वर मंदिराला. हे मंदिर शंकराचं आहे आणि हे देवगड तालुक्यात आहे, जिल्हा सिंधुदुर्ग. ओके. आणि हे देऊळ जवळपास 11व्या किंवा 12व्या शतकात बांधलं असं त्यांचा अंदाज आहे. आणि हे त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बरीच आक्रमणं झाली तेव्हा बरेच मंदिरं पाडली गेली म्हणजे. आणि नंतर त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तर त्यांचा राज्याभिषेकानंतर त्यांनी बरेच मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यापैकी एक मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेल्याचं सुद्धा काही जण सांगतात. जसं हे यांना सांगितलं शंकराचं मंदिर आहे, तर इथे समुद्र किनाऱ्यालगत ॲक्च्युली हे मंदिर वसलेलं आहे. थोडासा काइंड ऑफ गणपतीपुळेचा फील येतो जसं आम्ही मगाशी म्हणालो. तर इथे समुद्र किनाऱ्यावरती 21 शिवलिंग सापडतात असं मी आमच्या वेबसाईटवरती सांगितलं आहे. आणि ह्याची एक खासियत आहे की इथे कितीही पाणी आदळलं किंवा हे झालं की जनरली आपला दगडाचा आकार बदलतो, झीज होते. पण ह्या शिवलिंगाचा होत नाही. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. तर तुम्ही इथे येताना फक्त ओटीच्या वेळा बघून या, जर तुम्हाला ते शिवलिंग बघायचे असतील तर ती तुम्हाला दिसू शकतात तिथे. ओके. आणि जसं हिने सांगितलं की गणपतीपुळेसारखं आहे, छान शांत समुद्र किनारा आहे. त्यात असा एक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि त्याला ऐतिहासिक बाजूसुद्धा आहे. तुम्ही इथे बसून, आम्ही आत्ता जसं बाकड्यावर बसलो आहे तर तिथे असं बसून छान सनसेट एन्जॉय करू शकता. अगदीच समुद्रकिनारे असल्यामुळे शांत आणि छान वाटतं इथे. सनसेटला तर उत्तमच. अगदी निर्जन असं नाही आहे, पण कमी गर्दी आहे. बरोबर. आणि अजून एक ह्या मंदिराचं आहे, जसं इतर आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये मागे सांगितलं होतं की गोव्यामधली काही मंदिरं आहेत की जिथे शॉर्ट्स किंवा कपडे किंवा स्लीवलेस चालत नाही, तर ह्याही मंदिरात चालत नाही. तर तुम्ही येताना नक्की या गोष्टीचा विचार करून या.
व्हिडिओ बघितला होता फॉरेनर खड्डा बिड्डा करून नदीच्या साईडला असतं ते अख्खे नदी तर प्रवाह वाढून सगळं वाजवतं. हे थोडंसं ते ह्याच्यावर काय वाटतं गोव्याला काय मंगेश मंगेशला फक्त समुद्र कन्स्ट्रक्शन व्हायचं असं बघायला गेलं तर गणपती पण ते मंदिर गणपतीपुळेचं जास्त उठून दिसतं लाल आहे मे बी कलरमुळे थोडंसं. हा भाग आपण इथेच संपवत आहोत. या सिरीजचे पुढचे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.